17वा दिवस रात्री 10 वाजता. आम्ही प्रयत्न करणार आहोत फेअर खेळायचा, पण कोणी दुसरी टीम नडली तर आम्ही नडणार. इथे कोणी कुठलाही कार्ड वापरायचा नाही, वुमन कार्ड व मेन कार्ड वॉट एव्हर जे असेल ते वॉट एव्हर जे असेल आपण वापरू पण शकतो. आजकाल जमान्यात काही होऊ शकतं. फेअर ना आपण फेअर करायचा प्रयत्न करूया. फेअर म्हणजे एक्झॅक्टली काय? फेअर म्हणजे धक्काबुक्की झाली मुद्दामून आम्ही कोणी हात लावणार नाही आहे कोणाला, असं की रॉंग वे नाही. गेमसाठी म्हणजे त्याला तो कार्ड नको वापरायला की आपण टच. आरामात आरामात काय अरे नियत तिच्याकडे, दीपालीच्याकडे नियत. मला हात लावायचा नाही. हात लावायचं नाही. मग काय कबड्डी खेळा. ओके ओके हात लावू नका मला. नो टचिंग, नाहीतर हे चल चल बन इज्जत में देके बनाते ना पहिले. टचिंग. बनवा बनवा कोणतरी ते खालचे खालचे कोणतं हे? ऐक 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 लपवणं अलाउड नाही. लपवणं, लपवण्यावरून 1 तास रद्द झालेला आहे. तुम्ही बोलू नका आता, आम्हाला लावू द्या. जॅकेट मधून काढून नाही मी नाही घेणार ब्लू. अरे प्रभूच्या खिशात 3 आहेत. गुलाबी पण गुलाबी. गुलाबी लपवून ठेव तुझ्याकडे. लाल ना, हा मी देते. दे ना मग त्यांना पण द्यायला सांग. मग तुम्ही द्या आधी. बाहेर ठेवा. आम्ही कसे बाहेर ठेवले? तुम्ही द्या. बाहेर ठेवा. बाहेर तुम्ही ठेवा. द्या. आतमध्ये नाही लपवतोय मी. ए ताई लपवू नको. अरे देते ना. आमचे आहेत रे बाबा. ए, प्रदीप तिकडे लपवून ठेवलं. कोपऱ्यात लपून आलाय तो. नाईस नाईस ओमकार, एक नंबर ओमकार. हे बघ, हा लागला. हा लागला हा लागला हा लागला हा लागला हा लागला. थांब. ह्याच्या खालचा पीस, ह्याच्या खालचा पीस बघ ना. मस्त प्रभू. खिशात गोल आहे का बघ. हा लाव लाव लाव. भर. मस्त प्रभू. हायकडचा राऊंड, हायकडचा ना. थांब. तुटलेले आहेत ना. प्रभू इकडे ये. प्रभू इकडे ये. इकडे चेक कर तू ठेवलेल्यापैकी. इकडे चेक कर पटकन पटकन. शोधायला जा. शोधायला जा. आरबी गवतातच एकदा चेक कर पूर्ण व्यवस्थित. हे आहे ना ते इथून ऐक ना, काय करतोय? आमच्याकडे पण तो नाही. एक द्यायला सांग. मला एक द्या. तो झोपला तरी काय फरक नाही पडत. हा ना, तो एक द्यायला सांग मी देतो. हा एक द्यायला सांग मी देतो. नाही रे. एक आमचं बघ ना केवढं बाकी. बिस्किटवलं मी बिस्किटवलं. एक का दोन ठेवले. मला पण नाही फरक पडत. मला पण नाही फरक पडत. मला पण नाही फरक पडत. आमचे 3 पीसेस मिसिंग आहेत. 3 तीन मिसिंग आहे. 3 1 2 3 3. पण नाहीये. ताई, आम्हाला 3 हवेत. 3 आम्हाला एक द्या. 3 हवेत आमचे. माझ्याकडे नाही, मी दिलं त्याला. मी काढू चेक करू शकता. तुम्ही चेक करू शकता सगळी. सगळीकडे चेक करा ना. मला दिलं नाही, मी देणार नाही. चेक करून घेऊ शकता. मला दिलं नाही, मी देणार नाही. रुचिता, जे बाकी ते पहिले घ्या. आम्ही बाद करणार. ठीक आहे, तुमच्या लोकांच्या पण कपड्यांमधून मिळालं तर आम्ही पण बात करणार. निघाला. निघाला. ह्याच्याकडे निघाला. लपवायचं असेल ना, पटकन दे. आता कळलं. प्रभूने 2 दिले ना तिच्या जॅकेट मधले 1 अरे पण देतच नाही नाही, ते. नाही. मी काय हात नाही लावू शकत. तुम्ही पण आणून राहा ना. मग तिला सांग ना द्यायला जॅकेट मधून. जॅकेट मध्ये निघालं तर मी तोडणार. तुझ्यात हिम्मत तू तोडून दाखव. एक क्रॅक जरी आला ना, तुझ्यात हिम्मत तू तोडून दाखव. त्यांनी लपवलंय. त्यांनी द्यायला सांगा. तुझ्याकडे जॅकेट मध्ये आहे. मला द्या 2. बघ म्हणजे जॅकेट मध्ये आहे. जॅकेट मध्ये आहे. हे फेअर. आता तू बोलला माझ्याकडे आपण खरं तुला बोलायस देतील ते. नाही, 2 नाही. दिलेत मी. 2 दिले नाहीयेत. हे आमच्याकडे नाहीये. पाणी नाहीये माझ्याकडे. गोल होतं ते मी दिलेले. मी काढून जे गोल होतं ते मी दिलेले. मी काढून दिला. स्वामीची सोबत मार्केट नाहीये. तुम्ही लपवताय. मला याच्यावर विश्वास नाही. तुझ्यावर आहे, त्याच्यावर नाही. मी चालतो. मी होतो. नाही लपवले सांगतो तर. एक जॅकेट मध्ये द्यायला सांग. दोघांवर नाही, तुझ्यावर आहे. पण हे नाही घेतली आहे. खरं नाही घेतलंय. खरं नाही.
दीपाली मला ते तुझ्या नाही मोजलं जाणार जॅकेट मध्ये ठेवलेलं तुला सांगितलं मी जोर आहे. तरी जॅकेट मध्ये ठेवलं मी बॅकआउट होती आता तासमधून आय स्वेअर आय डू दॅट मिळालंय. दॅट्स माय वर्ड माझ्याकडे एक आहे मला ते द्या मी तुमचं एक देतो बघितलं नाही, पहिला एक द्या. आता मी नाही देणार. आम्ही पण शोधतोय मी तुम्हाला बघितलंय. काय बघितलंय त्याला लपवताना. जॅकेट मधून द्या मला एक आम्ही तुम्हाला देतो एक हिशोब नाही नाही हिशोब Good one, आता नाही. good one. नो आहे हिशोब. तर मग नाही ते पहिले कुठे पहिल्यापासून ठेवलंय ते ह्याने पण पहिल्या बाजूला बोलाय बाबा कधी आणून दिलंय दे ना भाई त्यांना द्यायला लावून मग मी त्यांना द्यायला लावतो ते आम्हाला जाऊ दे. दोन आहेत माझ्याकडे जे आहे मी ते देतो मला द्यायला लावा हा, बस. जे आहे ते एक दे. जे आहे ते दे. ही जास्त आपले तिकडचे रिक्वेस्ट बंद करा ना. ऐक मॅन Genuinely माहिती. त्याच्याकडे दोन आहे ते दे आम्हाला आमच्याकडे एक देतं आपण लावूया आणि संपूया एक मिनिट. सिंपल गेम आहे ना ओके फाईन 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 जॅकेट मधून काढू तर दे मला. शपथ देतो देव शपथ देतो हा, मला एक मला द्या. काढून तर दे अरे जॅकेट मधून. तू गप्पस तुला फुटेज नाही एक द्या, मी मला देतो जॅकेट मधून काढून तर दे. दे काय? पहिले मी काय आणतो? जॅकेट मधून काढून दे. हा, थांब थांब. कुठे थांब कुठे तुझ्याकडे किती आहेत पीसेस एक ना. नको 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 जाऊ दे. ही फेरी संपायला थोडाच अवधी शिल्लक आहे. देतोय प्रभू नाही करू का मग राकेश दादा तिने दाखवायला तरी सांग आपण पुढची स्टेप करतोय ती पहिली तरी स्टेप करू दे थांब 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 प्रभू थांब माझ्यावर येऊ नका. माझ्यावर येऊ नका. मी आधीच सांगते. मी अरे, आधी काढून दाखवा. सांगितलं. काढून दे. मी एक्सेप्ट केलं. तुम्ही शब्द घेतला. मी सांगते मला तुमच्या दोघांवर विश्वास बोललाय नाहीये. मॅन टू मॅन प्रॉमिस आम्ही नाही लपवलं मॅन टू मॅन प्रॉमिस काय असतं काय असतं. दोन पीस आय प्रॉमिस मी देतो एक आधी द्या. एक बॅलन्स आउट करा. दोन्ही देणार दोन्ही एक साथ देणार दोन्ही एक साथ देणार Let me see once. I will play fair. आहे आपल्याकडे आहे. द्या. खोटं नाही बोलत आहेत. मी आहे तर आहे बोलले. कुठले कलर्स आहेत बघ पहिले आपलेच आहेत. राकेश दादा त्यांनी आपल्याला लपवलंय. एक मिनिट तू एक मिनिट हा मी नाही देत आहे. तिथे जा मी देत नाही तिथे जा त्यांनी एक लपवलंय आपण दोन लपवले जिंकतोय. विषय संपला आपण जिंकतोय विशाल तो टाइम वेस्ट करतो टाइम नाहीये प्लीज 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 टाइम नाहीये एक गेलं त्याच्याकडे. तू दे ना माझ्या हातात दे मी आहे ना अरे नो 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 सगळं काढ आता ही का पद्धत आहे ही काय पद्धत आहे अरे ही कुठली पद्धत आहे तिला करू दे करू दे करू दे. लाथ मार. नाही मारली ग. तिला खेळू दे. खेळायचं नाही खेळू दे. मी नाही बघत बसणार आहे. बघितलं मला माहिती होतं. मी बघितलं होतं त्यांना. ऐक ना तू जो टाइम वेस्ट केलास ना आमचा हे जर का मी केला नसतो ना बिन फुकट कॅप्टन्सी घेऊन गेला असतात मग तुम्ही कशाला तुम्ही पण तो भरोसा आहे ना दे देतो मी दे देतो आम्ही नाही ना तर कोणीच नाही आणि मेन म्हणजे नाही का त्यांनी दोन लपवले होते ह्यांनी एकच लपवलं होतं दोन तीन लपवले हा तेच ह्यांनी दोन दोन नाही चार चार. पाच सॉरी end momentला. तीन कोणी काढले मग घेतले ना तू पण आम्ही त्याला पावले ना मग नंतर केले तू नंतर केले ना निघ तू निघ जाय ओरड तू ओरड संचालक आपला निर्णय सांगा. सर या टास्क मध्ये कुणीही काहीही बनवलेलं नाहीये. त्यामुळे कोणीच विनर कोणीच विजेता नाहीये. कुणीच विजेता नाहीये. प्रभू वन साइड यार अरे वन साइड नाही आमच्यामधलं आम्ही जिंकलो असतो तर प्रभूला कॅप्टन ठेवलं असतं कडक कडक बाई मस्त केलं असतं. प्रभू तुला हेच वाट बघत होतो मला माहिती होतं पहिल्या गुड जॉब बिग बॉसनी घराला 2 कॅप्टन मिळावेत म्हणून हा टास्क आपल्यावर सोपवला होता. पण दोन्ही फेऱ्यांचा निकाल लागला नाही. टास्कमध्ये एक महत्त्वाचा नियम होता. तो म्हणजे तुकडे लपवायचे नाहीत. तरी ते 4 संचालक असून सुद्धा लपवले गेले. आता ते कोणी लपवले, कसे लपवले याबद्दल चर्चा भाऊच्या धक्क्यावर होईल. कारण
संचालकांचा निर्णय अंतिम असतो. बिग बॉस त्यात कधीच हस्तक्षेप करत नाहीत. संचालकांच्या निर्णयानुसार दोन्ही फेऱ्या अनिर्णित राहिल्या. म्हणजेच या आठवड्यात कोणीही घराचा कॅप्टन नसेल. आणि याबरोबरच आपण गमावली आहे ऐतिहासिक संधी 2 कॅप्टन निवडण्याची. कॅप्टन नसला तरी सेवक सेवकच राहतील. शुभरात्री. रात्री 10:15 वाजता. तेव्हापासून बोलत होतो की द्या 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 म्हणून. पहिला जेव्हा दिलं तेव्हा सगळे नाही सांगितलं पण दिले. तेव्हा पण त्यांनी बोलला नाही माझ्याकडे. सगळे नाही दिले. तेव्हाही बोलला नाही तो. ते सगळे- तेव्हाही तो बोलला सगळे नाहीये. दिले नव्हते. नाही बोलला तो. जेव्हा माझ्याकडे आला, मी तुला काय म्हटलं, माझा तुझ्यावर विश्वास आहे, मला या दोघांवर विश्वास नाही. त्याच्याकडे होतो. I swear I मी don't. बघितलं होतं त्याला. मी दिलं असतं गुढीनं दिलं असतं. खिशातला पावलं. मी दिलं असतं. खिशात नव्हतं. स्वतः पण तो घेतलं ना. मी इमानदारीने दिलं ना. दिलं ना मी. दिलं ना. बिग बॉस दिलं ना मी. आम्ही तर खिशात मी दिलं. आम्ही खिशात मी दिलं. What a big boss आहे. दिलं. तुमच्यासारखं नाही असं घातलं. 1 2 इट्स लाईक नो भाव given mute. जर चोरलेले होते ते रिटर्न दिले असते आणि त्यांचं पझल पूर्ण झालं असतं आणि आपलं नसतं झालं तरी पण ते त्यांना विनर करणार होते कारण पूर्ण आहे म्हणून. आणि जर नाही दिलं असतं आणि त्यांचे 2 राहिले आणि आपला 1 राहिला आहे तर ते असा निकष देणार होते की समोरच्या पार्टीने 2 चोरलेत आणि आम्ही 1च चोरलाय तरी पण ते विनर आहे. ते नाही झालं, नल अँड वॉट झालेलं बरं आहे. पण कसले खोटं बोलतात रे. ते जाऊ दे. लाथा मारले म्हणे. मला तसं झालं हो. माझी लात बसली असती तर लय घाण विषय झाला असता. माझ्या लातेत लय पावर आहे. आम्ही काय वेगळं एक्सपेक्ट केलंच नव्हतं. काय परण ऑर्डर तर बघून घेईन मी. प्रभू हा आवडलं मला प्रभू. रात्री 10:30 वाजता. 21चा आहे तो. हिच्यापेक्षा 1च वर्षांनी लहान आहे. ए बाळा ए प्रभू मी देऊ लागलो. ए प्रभू पण ते काय म्हणले? प्रभू ए प्रभू थांबणी काढू नको आता. ते बाळा. दाखवलं माझ्याकडे आहे म्हणून. मी दाखवलं. मी नाही नाही लपवलं नाही ते दाखवलं. त्याचं पुढे जास्त करायला लागलं. तुम्ही कुठे जाऊन लपवलं? बाहेर. तुमचं मी कोपऱ्यात मग जरा सांगित काय आहे तुझ्याबद्दल थोडा सॉफ्ट कॉर्नर आहे ना म्हणून सगळे शांत आहेत. कळलं का? त्यामुळे आवाज जास्त चढवू नकोस. कळलं का? काय बोलले? तुझ्याबद्दल थोड्या सगळ्यांना आपुलकी आहे सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणून सगळे शांत आहेत. मी काय बोललोय? मी बोलतोय मी लपवलं नव्हतं मी दाखवलं होतं. झालं ते 2-3 जण सांगतोय मी त्याच्यावर तुला. चढून तिने अगं तो घेतलं. मगासपासून खूप चारा दोन चालत हा. होते. गप्प बसली. तुझं बोलून चाललंय, माझं नाही 2-3 जण चाललं. नका त्याला बोलू. अप्रिशिएट केलंस ना. तू बोललास त्याला की नाही का चांगलं हा. खेळला. मी पण बोलले चांगलं खेळलास पण आता भाऊच्या धक्क्यावरती बोलतील काहीतरी. तर मला म्हणते मी बघीन माझं मी निपटून घेईन. ठीक आहे प्रभू असं ठीक आहे. नाही. तुझ्या चांगल्यासाठी बोलतोय. त्याला ना लय लाड मला काय आहे. बोलायचं कळत बोलूया नाही भाऊ. सगळ्यांना की ती अनुश्रीपेक्षा 1च वर्षांनी लहान येतो आणि माझ्यापेक्षा पण 2च वर्षांनी लहान येतो. तो कंटेस्टंटच आहे आपल्या सगळ्यांसारखा. काठ्यानात घालणार भाऊ बोलते मला. मी खाईन शिव्या. तुम्ही एकदम नाही गोंधळले. जे झालं ते छोट्या मोठ्या चुकी आमच्याकडून पण झालं ना. मला मी त्याला तेच बोललो ही पोती भेटली असती ना गेम ओव्हर होता यार. लक्ष नाही गेलं ते पोती भेटली असती. तर जे काय बोलतोयस ना जरा छान बोल. हे जे अरे रावीपणा आहे ना तुझा तो नको करूस. नाही मी नाही करीत. करतोयस तू मी का- तू करतोयस मी नाही करायचं, प्रभू दादा. तू करतोय. दादा, हे मी बघ उद्या करायचं मला नाही. भाऊच्या धक्क्यावर ह्याला असं का बोललास ना तर मी सांगणार हा तुझा आहे. हे अति करायला लागला तो म्हणून. दादा मी बोललो नाही काही. तुझी बोलण्याची पद्धत ना तू उलटी झाली आहे तुझी आता. कशी तू करतो उलटी कशी? प्रेमाने झाली बोल ना. आहे. आम्ही सांगतो कसं मी सगळं तुला. कशी आम्ही झाली सगळे सांग मला. तुझ्या प्रेमाने बोलतो. बर बाबा माझं चुकलं बस माझं चुकलं फार. हे बघ कोण काय बोलत नाही याचा अर्थ असं नाही होत की तू आता काही बोलशील कोणाला. मी काय बोललो पण? सांगतोय मी बोललोच
अरे तू म्हणजे वरच्या लेवल मी बघताय त्याला हे कुठलं आपण एवढं नाही करत रे आपण सगळं. अरे हो ना आपण हा टॉपिक जरा थांबवायचा काय थांबवा हा टॉपिक हे चुकतंय ना लहान आहे म्हणून शांत हो ना. नको बोलायला काय याच्यावर नंतर बोलूया आपण. चला मी काय म्हणतो? शांत अरे मी पण बोललो त्याला चांगलं खेळला डोक्यावर चढला मग तो. बिग बॉस दोघांना घेऊन जा. माझ्या कोकोपुडीची आठवण येते मला. घेऊन जा प्लीज. पण तो नॉर्मल पण असाच बोलतो. नाही नो नॉर्मल असं बोलत नाही. मला माहितीये तो कसा बोलतो. नाही असाच बोलतो. नाही माझ्यासोबत बोलत जास्त असतो. नाही मला माझ्यासोबत माहितीये. पण जास्त असतो तो. आणि तो उद्धट बोलतो. उद्धट तो बोलतो. नॉर्मली आणि त्याने एक पण ते त्याच्याने जस्टिफाय नाही होत ना. त्याला सांगायला अरे हवं पण नको त्याला बोलू. बोलायचं चान्स पहिल्यांदा मिळालं त्याला बोलू देत ना. हा, मग ते- त्याला आवडे आवाज. अरे मग तेच म्हणतोय मी त्याची माफी मागितली की माझं चुकलं. तू जेवढं बोलशील ना तेवढं तू वाईट दिसशील. कळतंय? तू काही बोलू नको. शांत हो. सॉरी म्हण. सोडून दे विषय. रात्री 11:15 वाजता. फक्त एवढंच आहे त्यांच्याशी बोलताना आदराने बोलायचं बस. आदरानेच बोललो ताई मी. ते यायला नुसतं म्हणलं ठीक आहे दादा मी म्हणलं मला बोलते तर मी बघन म्हणलं एवढंच बोललो. दादा म्हणून बोललो मी का नाही बोललो. अरे जा रे मी आपलं बघतो जा असं नाही बोललो मी. बरं ठीक आहे. आता ते चिडलेत ना मग म्हणायचं सॉरी माझं चुकलं सॉरी बस एवढंच बोलायचं. तू शब्दाला शब्द दिलास ना तू त्यांच्या शब्दाला शब्द नाही देऊ शकत. कळतंय? म्हणजे तू तुझं मत मांडू शकतोस तू बोलू मी शकतोस. सॉरी म्हणेन पण तिथं काय मी यायचे बोलणे खायला नाही आलेलो. मला पण काहीतरी प्रभू बोलणं आहे तू बोल बोलू शकतोस. तू तुझं मत मांडू शकतोस. तू तुला जे बोलायचं ते बोल. फक्त बोलण्यामध्ये ना थोडासा आदर असला पाहिजे आणि शांतता असली पाहिजे बस. बोललो ना की तू फक्त बोल तू मत मांड. मग त्याला असं आलं मग आता इथे मी बोलतो. त्याला ते कळत नाही कुठे मत मांडायचं तर इथे मी काहीतरी आवाज करतो आपला. करेक्ट होऊ शकतो. ते होतं ते आता त्याला नाही तेवढं काय करणार. तू तुझी बाजू मांड. तुला जिथे बोलायचं तिथे तू बोल. समजलं? अरे पण मी बोललोच नाही. इतके जण भिडायलेत मायावर. कळलं मला. भाऊच्या धक्क्यावर जे बोलतील त्याच्यावर तुझी उत्तरं दे बस. विषय संपला. आता काही बोलू नकोस. हा भाऊच्या धक्क्याचा विषय मिळाला ना. ती बरोबर काढते हे करते. कोण? तन्वी काय मुद्दा? ती त्याला समजवते. अरे असं नाही हे असं आहे असं नाही बोलायला पाहिजे याला असं नाही. ही सहानुभूती दोघांना असं सहानुभूती मिळणार आहे. ऑडियन्स प्लीजिंग चाललंय. हा तेच म्हणतोय मी. तेच म्हणतोय. विचार आहे हा तो बिचार आहे. तुम्ही असं कसं बोलू शकता त्याला. इंटरेस्टिंग. आम्ही कसे खोटे आहोत मग. तो बोलला जे असेल खेळून आलाय तर टास्क रद्द झालाय. त्याच्यात पण थोडासा आहे ना राग. तो माणूस आहे म्हणताय ना मोठा आहे म्हणताय ना. त्याच्यात पण आहे ना मनामध्ये राग. तो त्याला राग व्यक्त करू देत नाही त्याचा टास्क बरबाद झालाय ना. तो पण कॅप्टन्सीचा होता ना मालक. तो करेक्ट आहे. त्याच्या सगळ्यांच्या डोक्याची झाली ना बुर्जी. मग बोलू देत नाही त्याला. त्याला बोलू मी देते. control करते. कधीतरी माणूस आणि बोलते. जेव्हा मी बोलली तर मला बोलायला लागले नो 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 नो. असू दे त्याला त्यात काय काही भरवतं नाहीये. काय लावलो मी. नाही आम्ही काय आम्ही काही माझ्या भरवत समोर नाहीये. भरवा. आम्ही काही भरवत नाहीये. की जसं की आम्ही आलो, सांगतोय माहिती फक्त. काय झालं त्याचा पण टास्क होता. हो ना आम्ही जसे पण झाला होता ना. मी पण अप्रिशिएट केलं ना तुला. मस्त खेळलास एकदम. बोललो की नाही मी तुला. त्यानंतर इतरांवर आवाज चढवायची गरज नव्हती तुला. पण तू आवाज काय चढवला. चढवला ते मी बघून प्रभू केलं. चढवला. माझा आवाज उगाच वाटणार नाही प्रभू. मी कधीच कोणावर आवाज वाढवत नाही. अरे तू बघून घेतो त्याला. मला शिकवून एवढंच बोललाय. एवढंच बोललाय. प्लीज एवढंच बोललाय. एवढंच बोललाय तो. एवढंच बोललाय. विचार तू ज्याला बोललाय त्याला विचार. बोललाय तो. खोट्या शब्दात घेता त्याला पण राग आहे. हा आता तुम्ही त्याची बाजू घ्या आणि मला खोटं ठरवा. एवढं करा फक्त. खोटं ठरवा. अरे हो हे प्लॅनिंग आहे. हे प्लॅनिंग आहे. अरे मला दिसतंय बघ ना प्लॅनिंग आहे ते. मला करा. मला काही प्रॉब्लेम नाही. पण जिथे चुकतं तिथे बोलतो मी. मग घे. एक मिनिट शांत बसा. घे ना. एक मिनिट. म्हणून मी उभा आहे. घे ना. हा मुद्दा मला जे योग्य वाटतं ते मी बोलणारच अरे आहे. हा मुद्दा इथे बंद कर बोल ना मग. बस आता. बोल ना मग. बस बस. तो खूप रागात बोलतोय यार तन्वी, कधीपासून. बस बस आता.
रात्री 11:15 वाजता. तुम्हाला काय वाईट बोललो मी? मला वाईट नाही बोला, थोडासा तू ते सगळ्यांना का त्याच्या आधी तू त्यांच्याशी काय बोलत होता ना, तेव्हा तू जरा जोरजोरात बोललास. मी तुला प्रश्न रुचिताला विचारला, मी बोलत ते होतो. मस्तीमध्ये हा, रुचिताला मी मस्तीमध्ये बोलत होतो घेतलं. पण तुझा सूर थोडा वरती होता, मी मस्तीत घेतलं. इन्स्टिगेट केलं असं म्हणतात लोक. कोणी? मला रुचिता वाकडं लाईत होती म्हणून मी तिच्याशी आधी लढलेलो होतो, बोललोच होतो मी आधी. म्हणून ते मी शपथ घेते, पण ह्यानी तसं माझ्यावर ते चोरीचा आळा लावल्यावर मी कशी एकदम ही झाले. अरे नाही, ठीक आहे रे, मला बोलायचं ठीक आहे नाही. रे बच्चा, ठीक आहे. सॉरी. इट्स ओके. सॉरी बोला, बात खतम. रात्री 11:15 वाजता. आधीच बोललं पाहिजे होतं. तू हे गेम खेळलंयस आधी, मी खेळलोय. आपण एकमेकांना पसंत करत नाही, जे पण डिफरन्सेस आहेत ते आपल्यामध्ये ओके ते राहणार. तुला काही काही बोललं ना, मी तुझ्या पाठी कधी डिसरेस्पेक्टफुली कधी नाही बोलणार. मला ऐकण्यात आलं. हे माझे शब्द आहे आणि कोण तुला बोललं तर क्लॅरिफाय कर सीधा. मला कॉन्फिडन्स आहे. डिसरेस्पेक्टफुली कधीच नाही बोलणार करिअरवर किंवा यू नो वॉट आय एम टॉकिंग. ते कधीच नाही येणार. मी तेवढा मॅच्युअर्ड इनफ आहे. मॅन टू मॅन मर्दासारखं आय विल फाईट इट आउट, पण कधीच नाही बोलणार. ओके. आज जेव्हा बाहेर होतो तू आणि मी, तू शपथ घेतलीस आणि बोललास की माझ्या टीमकडे नाही आहे. तुला नाही, माझ्याकडे नाही म्हटलं. माझ्या टीम आमच्याकडे नाही. आमच्याकडे नाही आहे. माझ्याकडे मला खरंच माहिती नाही माहिती. ती मी बोलतोय आमच्याकडे नाही आहे आणि तू शपथ घेतलंस. आय ट्रस्टेड यू. ओके. सिमिलरली मी जेव्हा बोललो की मी तुला जुबान देतोय की मी देणार है ना, तू मला ट्रस्ट नाही केलंस. नाही, मला नंतर ऐकू आलं की हे प्लॅन वेगळा होता तुमचा. नाही, घेतलं असतं. नाही, मला बोलण्यात आलं. कोण बोललं? तर मी नाही सांगितलं. नाही, ते आग लावते. चालक मध्येच त्यांचं डिस्कशन झालं होतं की तुम्ही घेतलं असतं आणि ते लगेच तुम्ही डिस्ट्रॉय केलं असतं. नाही, आय विल टेल यू द वे यू स्वेअर. ओके. आय स्वेअर ऑन माय मॉम. मग ती का बोलली असं मला नाही माहीत, बट ट्रस्ट क्लिअर कर तिच्याकडनं. ते ती मला नाही बोलली ना, मी काय क्लिअर करू. जेवढं राशन आहे ना तेवढं पण जायला नको ना काम करू. फक्त मसाला फुल गॅस चालू तर दे ना बाबा. सेवक सोडून घरातील इतर कोणत्याही सदस्याला घरातील कोणतेही काम करण्यास सक्त मनाई आहे. जेव्हा काम करायचं होतं तेव्हा नाही करत. आपण काय बोलतो पहिल्यांदा, रिस्पेक्टफुली आपण हा गेम खेळायचा, राईट. तोच मी करत होतो आणि तो मी पाळतो टिल दी एंड. फक्त हे होतं की त्यांनी, मला खरंच माहिती होतं त्यांनी लपून ठेवलं होतं, विच आय एम व्हेरी हॅपी दॅट तो गेम खेळला आज पहिल्यांदा. बाकीच्यांनी जे संधी साधली आहे त्याबद्दल मला रागायचं. त्याला जे घेऊन गेले तिकडे बसवून, ज्याला काही फिडिंग झालंय ना, स्पून फिडिंग. कोण येऊन गेलं? मी फक्त माझी एक होती रिक्वेस्ट की मला ते पूर्ण दाखवा की माझं बसतंय का नाही. फक्त तुला हेच बोलतोय की तुला फीड करतात, तर असं कधी झालं ना तुला? नाही, मला कोणी feed जसं आज नाही. केलं ना तिने की ते लोक तोंड नाही, मी तुला तोंडावर सांगतोय. मग ते आपण बोललो असतं तर नाही कळलं असतं. नाही, आपण बोलत. आता हे बघ, आपण बोलत नाही होत ती गोष्ट वेगळी. आता तू आलायस माझ्याकडे, मी जर आपण नाही बोललो असतो तर मला कळलंच नसतं की तिने तसं बोललं. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट टू मी. कारण माझं जे करायचं ते मी करणार आहे. बरोबर आहे. ओके. हा बरोबर आहे. मी जेव्हा जुबान देतो ना ते मी करतो. असं मॅन टू मॅन खेळूया. मी पण विदाउट डिसरिस्पेक्ट. मी पण आय डू दॅट अँड ट्रस्ट मी, आय वुड हॅव गिव्हन यू. मला ते दिसलं असतं मी तुला मी पण तसंच आहे. आरामात दिलं, संपवलं असतं टास्क. डन. चल, थँक्स. रात्री 12 वाजता. झालं ना. तू मला सांगितलं मुद्दा, तो ते चीट करून करणार होते. ते काय झालं होतं एक्झॅक्टली? काय चीट करून? तो म्हणतो की आम्ही असं करणारच नव्हतो. विशाल म्हणा. नाही, ती बोलली ना, अनुश्री बोलली मी जेव्हा स्मोकिंग मध्ये होते तेव्हा. ते नाही करतात आता. ते म्हणतात की ते तुला कान भरतात तुझ्या वगैरे. कशाला कान भरतात? मी स्वतः ऐकलं. समोर बसून बोलूया आपण. हा ऐकलं की काही काय झालं असतं तरी एक चोरीसाठी तुम्हाला माफ झालं असतं आणि त्यांनी 2 चोरले होते. आम्ही त्यांना बाद केलं की 2 चोरलेत म्हणून. हे मी स्पष्ट ऐकलंय. माहिती आहे, तो ट्रस्टवरच म्हणतोय आता. नाही, मी स्पष्ट ऐकलंय. तो कान भरतोय म्हणून ते मला म्हणून तुमच्यासमोर बसून बोला. एक्झॅक्टली तो असं बोलायचं मी तुला सांगतोय फक्त. नाही, कधीही समोर आणि मी हे बोलूच शकते. करेक्ट. ते जे आलाय तर मुद्दा आपण ते कधी परत आला तर. हो. आपल्याकडे भाजी आहे गरम. काय आग लावते रे? काय बोलली माहितीये त्याला की आपण नाही देणार होतो, तोडून फेकणार होतो. मी खरंच देणार होतो. फक्त आता हे लोक याच्यावरती पण पलटतील.
प्रभूने पाठवलं होतं मला विचारायला की ती बहुमताने आपली बाजू घेईल का. ह्याला पण डिनाय करेल तो आता. माझा आयडिया सॅबोटेज करण्याचा होता की आपण हारायला आलो की सॅबोटेज करायचं ते होता, पण जे पीसीस आहे ते तोडून द्यायचं कधीच नव्हतं. आणि तसंही त्यांनी सांगितलेलं की तोडायचं नाहीये, का ते अशी का आग लावते का, लपवायचं नाहीये. का फीड करते. मला काही न विचारलं तरच बरं. तू स्वतःला डिफिकल्ट करत जाऊ नकोस आमच्यासाठी. तू ते करतेस. डिस्कस कर नॉर्मल. झालं ना तो टॉपिक. मध्यरात्री 12:15 वाजता. आता फिजिकल टास्क थोडा कमी पाहिजे यार. लागेल मला खूप भीती वाटते माहिती. आज प्रभूला एक पॉईंट आला, प्रभूला ओढणार होतो मी. मला जाऊ दे, मी त्याला पकडून प्रभूला मी असं आधीच साईडला सांगितलं केलं. होतं की लागेल तर काय होईल ना, पूर्ण सिंपती जाईल. आणि मी प्रभूला कोणी हात नाही लावणार. प्रभूला लहान आहे म्हणून त्याला कोणी काय करणार नाही. गैरसमज तुमचा, मी लावला असता. नाही, पण ते तसंच होतं. ते तसंच. आणि आपण प्रत्येक जण आपल्याकडे पण असता तर आपण प्रभूला तसंच ठेवलं असतं की प्रभू तू असाच आहे. तो गेम प्लॅन होता त्यांचा. पण मी जशी सॅबोटाज करायला गेले ना, प्रभू स्वतःच उठून साईडला झाला. त्याला माहिती होतं हिच्या पुढे रुचिता काय करणार. आई दीपाली ताई, मी ना अशी रागात गेले, कुठे त्याने डायरेक्ट काढून दिले मला. त्यांना घेतले असे कुठं फेकून दिले डायरेक्ट. बाबा येऊ नको. मला असं झालं, मी इतकी डाय नाही का बाई, कपडे घाबरतात. तू काय करतेस? किती काय? कोणासाठी पोळे? आतापर्यंत 6-7 जणांचं आणि ॲरोगन्स पण सांभाळलंय आत्ताच्या आत्ता. कोणाचा? हे ह्याचा अरे मी काय बोललोच नाही. मारलं असतं ना एक. अरे मी काय बोलतच नाही. पण तिला करणारच आहे. काय बोललो तुला? त्याच्यासाठी बाहेर गेलं तरी काय बोलला करणार तिला? काय बोललो पण मी काहीच नाही आग नको बोललो. मारू. काय बोललास? काहीच नाही बोललो मी. तुला अंडी करून दे. अमेझिंग ओमकार, अमेझिंग. आता बोललो ए दिव्या, काय बोलला ग? बोल ना. मी बोलणारच आहे. काय बोललो? नाही, हा, बोल तर. मला बोल तर घाबरत ना. नाही. काय बोलला? बोल. मी सगळ्यांना काय बोललं, मी सगळ्यांचं बनवून देते, मला खायला काहीच नाहीये. हा. माझे अंडे आहे नाही, हा. एक काढून त्याला मी बोललं 3 टाकले तर ते हे हाफ मला तू काय बोल- तू हाय काय माझ्याकडे बोललास? अंडा. माझ्याकडे अंडा आहे. तो देतो मी हा? अंडा. मला नको आहे ते, तुलाच ठेव आता. मी तुला अंडा आहे चांगल्या माझ्याकडे, भावनेने तुला देतो बोलली मी. ना. ओमकार माझ्याशी उज्जत नको घालू, मी तुला चांगल्या भावनेने बोलले की नाही. अरे पण मी तुला बोलतो ना, दुसरं अंडा देतो मी. तू मागाशी काय बोलला हे सगळ्यांना अंडा सांग. देतो तुला दुसरं. काय बोलला तूच सांग ना. अरे देतो तुला अंडा बाबा, बनवून अरे, देतो. but you काय. have been talking to me. मराठी काय बोलला तो मला सांग तर एकदा. भिडताय. नाईट म्हटल्यानंतर मला असं गुड नाईटच दिसतं. हे जाणून बुजून त्याला फुटेज देत आहेत. मी सांगतो 3 अंडी मी टाकले. दिव्या बोल, पण मराठीत बोल. नाही नंतर नाही, नको असं बोललो. एवढंच बोललो मी. कामं करते, तिला चिडचिड नाही होणार का? हा? काय? कुठं काय? ए, उठ, ती रडतीये, उठ. ए, मी का रडल? दिसतंय हे लागून गेलं मी त्याच्यासाठी तुझ्या डोळ्यात रडल. दिसतंय. शी. अगं बाई, आणू का मी अंडा? आण. मी वाईट शब्द चालतोय काय? बोलायचा. आण ना. मला सांग, मी खूप खरं ना, वाईट कुठे? शब्द बोलून टाकल. मी त्याचा 3 दिवस झाले ऐकते. मी तो प्रत्येक शब्दात गंमतच करतोय, तो सिरियस घेतच नाही. मी त्याला काही बोलले की त्याला वाकड्यातच बोलायचंय. मी एक याच्यापर्यंत सहन करू शकते का, तो माझा मित्र आहे म्हणून. मला नाही होते सहन. मजाक मध्ये डिसरिस्पेक्ट एकदम गेलीये. हे आता जाऊ दे, तू नको पडूस. नाही, मी नाही पडणार आहे, पण हे मी बोलले असते तर. असं शिवी द्यायची नाही. मला चिडचिड होतीये. दे तिला अंड. मला नको आता, मी नाही खाणार. ए खा चुपचाप. माझ्याकडे आहे, मला आहे लोक. तो का माझं कोण काय कालचं काय हे नाहीये. माझ्या वाटचं आहे तो. नको मला. तिला दिल्ली अंडी. ठेव तुझ्याचकडे. बिग बॉस हे काय अंड्यांवरनं भांडतात. बिग बॉस काय कसे फ्रेंड्स आहे. तू आता तू आपलं खा आणि मी पुढं त्याच्याशी बोलणार नाही. त्याला आग नको लाव आणखी. एक मजा एक. मी दादाला सॉरी बोलतो, जर माझ्याकडून काही वाईट शब्द निघले असतील तर सॉरी. सो स्वीट. छान, खूप छान. आता जो भी हो. आता तू पण त्याला प्रेमाने माझ्याकडून काही वाईट शब्द निघाला असेल तर सॉरी. नाही असं रागवून. अरे त्याला माहिती आहे मी असंच बोलतो. आम्ही दोघं एकमेकांना नेहमी सॉरी बोलतो. हे आम्ही आमच्या दोघांमध्ये संपवलं असतं कधीच. हे वाढवायची गरज नव्हती कुणी. मध्यरात्री 12:30 वाजता. प्रभू इकडे जरा. तिकडे अंड बनवतो वाटतं परत. प्रभू इकडेच आहे, डायरेक्ट माझं थांबू नको कुठे. हे बघ इकडे, हे बघ. हे बघ इकडे आम्ही खाली बसलोय. बर मला जाणून घ्यायचं कोण काय काय बोललाय तुला. बस इकडे. त्याच्याशी आता ये बस रे जरा, मला फक्त सांग कोण काय बोललं तुला. इकडे बस, ये इकडे.
मी तशी घातली असेल जेणे कोणी सांगितलं मला तेच करायचं मला काही जाणून नाही घ्यायचं फक्त फाडायचं. हां कोण बोललं तुला काय माझ्या विषयी सांग आता खरं सांग. नाही मला कोण नाही काय बोललं. तुला आतमध्ये नेऊन काय बोलले मला सांग. मला एवढंच बोलले की तू काही सुद्धा वाईट नाही बोलला की त्याच्यानंतर आता कळलं ते आपण बघून घेऊ. एवढंच बोलले. हे बघ हे नाही झालं हे काय सांगितलं बेटर बघ. झालं. राकेशची पण तू काहीच वाईट नाही बोललायस बाकी आपण बघून घेऊ. राकेशची पण हो ना दादा डोंट वरी. मध्यरात्री 1:15 प्रभूचं आणि माझं मध्ये आता थोडंसं भांडण झालं पण माझाही थोडा आवाज वाढला. मी माझी चूक मान्य केलेली आहे प्रभूकडे. हा तर मला काही सुद्धा राग आलेला नाही सागर दादाचा. आणि मला मी सॉरी बोललो कारण की मी आभार मानतो. ते माझ्याहून मोठे आहेत त्याच्यामुळे मला नाही मोठे वगैरे असं मला नाही. राग पण, नाही येत. प्रभूची काहीच चूक नव्हती. तो सॉरी म्हणतोय पण याची काहीच चूक नव्हती. याने सॉरी म्हणायला नाही पाहिजे. माझा आवाज वाढला होता. मी बोललो मी ह्याला सॉरी म्हणतोय पण हा स्वतःहून माझ्याकडे बोलायला आला त्याबद्दल थँक्यू. काही प्रॉब्लेम स्वतःहून नाही. आलास त्याबद्दल आपल्याला अजून खूप पुढे जायचंय. हा आणि असे भांडणं करून जमणार नाही त्याबद्दल सॉरी. हा आणि ह्या पुढे आधी कधी चूक करणार नाही. आमची सुलह झालेली आहे. हा मध्यरात्री 1:00 काय आहे? नैना शगना नैना झाले पक्या नैना शगना तेणू मागे भाग नैना शगना. आणि मला सांगायलाच येत होते की तुझं स्लीपिंग बॅग अरेंजमेंट झालंय तर तुझी आली. आयुष्य गंमत पाहूया खाली झोपायला जाऊया. थँक्यू. मला आला तुला माहीत मला बोलत होता तर मला बोलला बघ मी तुला माझी बहीण मानतो पण तू शिवी So please stay away from me. अरे I'm away only. I don't want you to go close to it. Even I don't want to. आता मी राकेशला तेच बोलत होतो जेव्हा तू बोललास की शपथ आमच्याकडे नाही आहे. मी इमिडिएटली भरोसा केला तुला तुझ्या टीमला पहिलं विचारायला पाहिजे होतं की आहे का. एवढी मोठी शपथ तू घेतोस त्याच्या आधी विचार ना. मग तिथेच मी पकडलं. मी काही गोष्टी क्लॅरिफाय करत नाही तर बिकॉज मला या शोमध्ये तो हवा आहे ॲज अ ऑपोनंट. ते असेल जे काय गेम आहे तो पण तू यू बी ऑन अ पर्सनल फ्रंट बी स्टे अवे फ्रॉम ॲज अ ब्रदर. आय कॅन टेल यू दॅट. दिसलं ना मला धोपटीन देऊन तुला मी कळलं ना लक्षात ठेव. मध्यरात्री 1:15 माझं म्हणणं काय आहे की तू बिलकुलच सॉर्टेड राहा. तू आता बोलणं टाक. बोलू नकोस. तू उगाच ते अपशब्द निघतात. शिवीचं फक्त राग आला पण मी त्याला थोडी मी माझं म्हटली त्याला कुठं बोल. भुगा जे होते ना तुझे गेलं आता स्पेस दे. नाही सॉरी मी हे म्हटलं की सगळं होतंय पण डोक्याचा हे झालंय. अच्छा. डोक्याचा झाला हे बोलला नाही दिलं नाही पण त्याला स्पेस द्यावी लागेल थोडी. थोडी आणि space तुला दे. स्पेस घ्यावी लागेल की hello, तुला मी स्वतःला नाही घ्यावी बोलत आहे. लागत मी नाही बोलत आहे. नाही तर तू उद्या जाऊन जाशील लगेच तू बोलू नकोस. बोलशील. तू आला मग तू नॉर्मल मला माहितीये मी तुम्हाला डे 1 पासून ओळखते. असं उगाच मी बोलणार नाही आणि ते फालतुगिरी करू नका. लहान नाही शाळेतले पुरं नाही तुम्ही. बघ ना बघ ना त्यांना परत बोलायला लागलं तर परत मग तिथे मी तसंच जाणार पण मला माहिती मी तसंच जातो. परत तेच होणार. डे 1 पासून जो जितक्या वेळ तू त्याच्यावर ज्या पद्धतीने बोलतेस त्याच्यात त्यांनी कधीच तुला उलट नाही बोललं. हे मी बघितलेलं आहे. तू जितक्या वेळ त्याच्याशी जसं बोललीस ना तुझ्या सगळ्या गोष्टी त्यांनी सहन केल्यात. तुझा पूर्ण ॲटिट्यूड त्यांनी घेतलेला आहे अडॉप्ट केला. आणि तिथे कुठेतरी जर एक व्यक्ती जर दूर राहते तर त्याला दूर राहू दिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तू मग तुला चिडचिड करणं चुकीचं आहे. मी नाही बोलत पण आता. मध्यरात्री 1:30 वो ज़्यादा ओव्हर रिॲक्ट नाही करते तू आजकाल. हां खूप जास्त ओव्हर रिॲक्ट नाही करते आजकाल. तुम्ही लोक असे का हे करता की जसं तुम्हाला मी माहित नाही की मी कशी आहे. हां तू कशी आहे ते माहीत असेल ना तुला विचारलं ना. ऐक या घरातलं तुझं सगळ्यात पहिलं नातं तन्वीसोबतचं होतं तर विच आय अंडरस्टँड. तुझ्या मनात तिच्यासाठी कुठे ना कुठे थोडाफार सॉफ्ट कॉर्नर असणार विच आय अंडरस्टँड. तर
पण मग त्या गोष्टीमुळे मला असं होतं की मला परत त्या पोझिशनवर नाही यायचं आणि त्याच्यामुळे मी माझे लाईन्स ऑलरेडी आखून ठेवलेत की तुमचं काय असेल तर तुमचा गेम असेल, मला इन्क्लूड नका करू. तू दोन गोष्टी मिक्स करते. आता समजण्यासाठी ऐक. फर्स्ट ऑफ ऑल तुला विचारलं कारण मला माहीत होतं की तुला काय प्रॉब्लेम होणार म्हणून विचारलं. तू नाही बोललीस, ते विषय तिथे संपला. आम्ही तुला घेतलंच नाही त्यामुळे. सेकंडली, तू माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेस आणि नेहमी राहशील. पण मला जे कॉन्फिडन्स आहे ना तुझ्यावर की तू माझा साथ नाही सोडणार, तसं कॉन्फिडन्स तुला नाही आहे माझ्यावर. तो आहे काही रिझन असेल तुझं. भरपूर लोक कंटिन्यू बोलत राहतात की एक पॉइंट येईल जेव्हा विशाल परत तन्वीकडे जाईल. तू लोक बोलणे, मला पण लोक खूप काय काय बोलतात, पण माझं कॉन्फिडन्स नाही हिलत ना तुझ्यासाठी. डोंट फील इनसिक्युअर. मी आहे यार, आय विल नॉट लीव यू एव्हर, प्रॉमिस. मध्यरात्री 1:45 वाजता. 2-3 नाव बदलूया आपण आणखीन, ऑडियन्सला जास्त होमवर्क. इथे प्राजक्ता आणि करण यांनी घरातील काही सदस्यांची देशांच्या नावावरून कोड नेम ठेवली आहेत. अंटार्क्टिका. रशच ठीक आहे. उद्या होमवर्क सांगणार आहे तू. हां, नवीन सिलेबस चेंज झाला. नवीन अभ्यास, नवीन देश. पाठ करून तुम्ही सिंचन फक्त ना जे पहिलं नाव राहतं ना त्याच्या व्यतिरिक्त कर. तेच त्याच्या जवळपासच सांगतोय मी. उगाच अंटार्क्टिका. अंटा. ओमान. स्विस, पॅरिस. एकदा रिकवर करतो. आता इथे रिव्हिजन करा झोपताना. सकाळी मी उठल्यावर परीक्षा घेणार. लक्षात ठेवा. काही 10पैकी 10 पाहिजेत मला. 18वा दिवस सकाळी 8 वाजता. गुड मॉर्निंग महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सकाळी 8:30 वाजता. बघ ना कोणी काहीच केलं नाही. ओटा रात्री कोणी अंडी बनवली? हे सगळं काय आहे? ओटा कोणी यूज केला? ओढा अंडी बिंडी कोणी बनवली? पूर्ण ओटा तसाच सोडलेला आहे. त्यांनी अंडी बनवून अंड्याचं ते सात तसंच ठेवलंय तिथे. फक्त ते डस्टबिन मध्ये टाकायचं होतं, ते पण नाही केलंय. सगळं जेवण बाहेर राहिलं. सगळं किचन तसंच आहे. असं असेल तर बापरे कसं चालणार आहे असं? पहिला दिवस त्याने मस्त केलं म्हणून सेकंड दिवस ग्रांटेड घेतलं की आता तर काय आपण केवढंही घाण करत आहे. रोशन आहे सेवक काम करायला. ऍक्च्युली त्याची पण चूक आहे. त्यांनी पण लिमिटेडच काम करायला पाहिजे. मग मी आता म्हटलं ना जे काम आहे तुमचं तेच करा. पण शेवटी सेवकांनाच करावं लागलंय. तो सेवकांनीच केलंय ते सगळं, कारण की दुसरं कोणी त्या किचन मध्ये काम नाही करू शकत. ते माहिती पूर्ण भाजी फेकली जाते. आज लक्षात येते फेकली जाते. आपल्याकडे राशन, आपण अन्न वेस्ट करतोय. आपल्याकडे राशन नाहीये. जिथे प्रत्येक जण म्हणतोय हे अन्न वाचवलं पाहिजे, जिथे प्रत्येक जण म्हणतो पाणी वाचवलं पाहिजे, आणि तिथेच आपण फेकतोय. बोलण्यात आणि करण्यात खूप फरक असतो. इथे सगळे फक्त बोलतात. कोणी बनवली ती रात्री? ही अर्ध्यातली मी बनवून दिली होती ह्यांना. मग फेकून टाकायला पाहिजे ना. पण त्यांनी उचलली पाहिजे ना ताई. सकाळी 9:15 वाजता.
चांगलं कॅप्टन झाला असता तर हे गेलं असतं. नडले ना पण दोघं. संचालक एकदम फर्म होते. संचालक तसं पण झालं असतं तरी तसंच झालं असतं. तू दाखवलं नाही पीस मला का? मी दाखवला होता पीस. मी सगळ्यांना दाखवला. नको, येलो नाही, मी नाही. दाखवला नाही, मी दाखवला नाही, मी दाखवला नाही. मी मला पूर्ण पूर्ण दाखवला वरती करून माझ्या इथे पोटावर इथे होता. दाखव म्हटलं तुला मी मी. बाहेर नव्हतीच काढणार म्हणजे मला माहिती होतं ओमकार आहे, हातातून खेचून घेऊन नाही, जाणार. शक्यच नाही. मी एवढं कसं काय मी ठेवू प्रॉमिस शकते? दिलं होतं तुला. नाही बाई तुला मला मी पोतं प्रॉमिस देऊ मी शकतो. प्रॉमिस वर आता एवढा तुला trustच नाही विश्वास नाही करत. म्हणून मी चिडलो. तुला पोतं देऊ तू चोई करू नाही नाहीस मला. तू मला मी तुला दाखवला नाही, मी दाखवला नाही, तू दाखवला नाही. मी दाखवला. अरे मी असं काय करतो? येलो दिसला होता. येलो तुमचाच होता. मला भयास नाही मला पूर्ण येलो तुमचाच होता. सोड जाऊ दे. नो पॉइंट. टास्क संपला, विषय पण तिथंच संपला. काय भेटलं कोणासाठी काही करायचं नाही एवढं कळलंय मला. बस थँकलेस असतात Direct- लोक. थँकलेस असतातच ना. असतातच. हो तुम्ही मग? आहातच. हा तुम्ही पण आम्ही नाही आहातच. आहोत. तुम्ही आहातच. I'm sorry. परवाच्या टास्क मध्ये मी बघितलं मी काही केलं नॉमिनेशन नव्हतं. मध्ये मी काही तू केलं नव्हतं. होतं. तू दिव्या केलं माझी होतं. बहीण आहे, मी तू- तिला सपोर्ट करणार. म्हणजे काय म्हणजे मी तुझी मैत्रीण नव्हती. डे वन अरे पासून पण ती तुझ्याबरोबर माझ्या होती. जास्ती close होती अरे पण माझ्या. अच्छा मी डे वन मी तुझ्या जास्त क्लोज होती. नंतर अरे ती पण- आली. नाही, तू दिव्या पहिल्यापासून माझं होती म्हणणं माझ्या तिला close. वाचवण्यात नव्हतं. तू न्यूट्रल राहायला पाहिजे मी होतंस. neutral होतो. अरे तू न्यूट्रल तू बोललाच मी- नाही पाहिजे होतस काही. बघ, मी कुठे काही मेन ते बोललो नाही. होतं. मला कोणी तू- सांगेल तू- नाही तू बोलला नाही पाहिजे होतास. मी तुझ्या ठिकाणी असले मी बोललेच पण नसते कारण nomination तेवढेच तुला close एवढं होते. काय आहे? मला वाईट नाही मी- म्हटलं मी स्वतः nomination मध्ये चाललो नॉमिनेशनचं. होतो. अरे मला नॉमिनेशनचं वाईट एवढं वाटलं काय तुला नाहीये. nomination हवं? मी स्वतः का नाही? म्हटलं मला तुम्हाला वाचवा वाटतं ना म्हणून. प्रत्येकाला वाटतं नॉमिनेशन मध्ये वाचायचं कॅप्टन व्हायचं पण ठीक आहे, प्रत्येकाला पण वाटतं. जेवण मलाही आपल्याला- वाटत होतं काल मला कॅप्टन व्हायचंय संपली गोष्ट. ठीक आहे मग जाऊ दे. रंग बदलतात लोक ते दिसते रंग बदलताना मला त्या दिवशीच दिसलं नॉमिनेशनच्या वेळी. ओके दीपाली ताई यू ग्रेट. तुम्ही त्या दिवशी जे केलं त्याच्यात मला कळलंय की प्रत्येक जण आपापलं हे हो, बनवत ठीक आहे. आहे. मग मी काय करू? मग मी प्रत्येक वेळेस ठीक आहे. दुसऱ्यासाठी वापर करून देऊ. तुम्ही माझा वापर करणार माझ्यासाठी तुम्हाला कोणीच उभं जाणवत राहणार नाहीये, नाही. तुम्ही काय करता जाऊ दे. लवकर संपलं. पट्टी टाकली आता हे सगळं उलट झालं का थांब आपण आता नंतर टाकतो. नाही मी याच्यासाठी नंतर टाकलं कारण दूध फुटायच्या बेतात आहे. सगळ्यांना बॉयकॉट करा, बोलू नका त्यांच्याशी, हे करू नका ते म्हणजे दुसऱ्यांचं होईल तेव्हा त्यांचे मुद्दे ते सॉल्व्ह करतील. स्वतःच्या बाबतीत होईल तेव्हा तू पूर्ण घराला सांगणार की बोलू नका, हे करू नका, ते करू नका. तसंच आहे. हा काय मुद्दा आहे? हे काय प्रत्येक जण ना तिकडे प्रत्येक स्टेटमेंट असं कोट करतो की अकॉर्डिंग टू आरबी. मला असं एक्झॅक्टली रे सुरुवात तुमची अशी कशी होती? ते आरबीचं पण ते म्हणजे अरे तुमचं मत कुठे? दिव्या तन्वी हा काय म्हणतो हा काय म्हणतो हा खरं बोलतोय आणि आम्हाला हा खोटं नाही बोलणार. मी बोलतो हे पहिलं मला का अश्युरन्स देताय तुम्ही की हा आम्हाला खोटं नाही बोलणार? हे कोण ठरवतोय ते खोटं बोलतो का नाही बोलतो? हा काय प्रकार? ऐक हा दीपाली ताईचं कुठेतरी बरोबर वाटलं मला कारण की उद्या जर का नॉमिनेशन असं झालं असतं मी आणि अनुश्री उभी आहे आणि विशालनी माझी किंवा अनुश्रीची साईड चूज केली असती तर मला पण वाईट वाटलं. ते खूप क्लिअर आहे. आपण नाही करू शकत ना. ती काय काय करणार? सेवक सोडून घरातील इतर कोणत्याही सदस्याला घरातील कोणतेही काम करण्यास सक्त मनाई आहे. पगार हवा बस. पगार बिग बॉस. सकाळी 10 वाजता. दीपालीची वाजलं माझं सकाळी ते. काय झालं होतं दादा? दिव्याला तू सपोर्ट करत होता त्याच्या. मी सपोर्ट म्हणजे ती बहीण आहे माझी. मी क्लोज आहे तिच्या. मी करणार तिला. आणि काय वाईट आहे त्याच्यात? दरवेळेला तुझा रिस्पेक्ट म्हणून तुला दरवेळेला मी ॲडव्हान्टेज द्यायचा प्रयत्न केला. तुला पोतं दिलं. दिव्याशी मी भांडलो त्या दिवशी जेव्हा तुला नॉमिनेट केलं होतं तिने. बरोबर. तिच्याशी बोलत नव्हतो मी एक दिवस. हे सगळं करून सुद्धा तू माझ्या अगेन्स्ट गेली, हात वर केलास नॉमिनेशन टास्कमध्ये. तू तिथे लॉयल्टी दाखवली नाही म्हणून मला तुझ्यावर विश्वास नाही आता ह्याच्या पलीकडे. मग ती अजून त्याच्यावर जस्टिफाय करत बसली. असं जाऊ दे, टॉपिक इज ओव्हर. बोलण्यात काय अर्थ नाही. तुझ्याशी मी भांडू शकत नाही, तुला माहिती आहे. मी पण नाही भांडू शकत आहे. आता डायरेक्ट सांग जे आहे ते. विशाल मी आता तुला शेवटचं सांगते. मला जर का असं असेल ना की मला तुझ्याशी नाही बोलायचं आहे तर मी तुला डिरेक्ट सांगेल. मी खुश होऊन सकाळ सकाळ मेकअप सुरू केलाय, आवरतीये. खुश राहा, दॅट्स इम्पॉर्टंट. इथे स्वतःचे तर नखरे आहेतच, बाकी सगळ्यांची पण झेलावे लागतात. लिपस्टिक आहे का? गेर लावतोय का? लावली तर तुम्ही खराब करणार का? दे त्याला. दिवस तरी ते काय आहे? खरंच लिपस्टिक आहे? ए नाही लावायची हा. काय असतं? बघू दे ना त्याला. लिप बाम आहे ना. अरे बघू दे, मी हे पुसू शकतो ना परत.
पण तो कलर्ड लिप बाम आहे. डोंट विल बी इररेसिस्टिबल इरिजिस्टिबल सांभाळा स्वतःला. बाजू त्याला पकडून ठेवतो मी जरा थांब जरा तो कंट्रोल कलर्ड आहे. ला 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 एकतर मी सुंदर दिसतोय नाही तर सिग्नलचा दिसतोय. सेकंड वालाच ला सिग्नल. प्रभू सुद्धा करतोय यार प्राजक्ता. लाज वाटू दे जरा. लाज वाटते. मी शनिवारी करेन. कोणता शनिवार? 1 2 3 परत चालू. तो थांबलाच नाहीये. डेड मॅन. डेड मॅन वॉकिंग. पुन्हा झोपतोय बघ. डोला 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 डोला. बघतोय ते तिकडे काय बघतोय? तूच आहे तो. पाणी मारून येऊ. मारलं ते उसळ मध्ये एकदा टोन टाकून ये बघ. बरं वाटेल. भांडी वाजवताना जळून जा म्हणजे कोणी बघायचं सेवक सोडून घरातील इतर कोणत्याही सदस्याला घरातील कोणतेही काम करण्यास सक्त मनाई आहे. सोनालीला काढा. सकाळी 10:30 वाजता. तुझ्यापेक्षा सगळेच मोठे आहे तिथे. सो सगळ्यांसोबत रिस्पेक्टफुली राहा. कोणाला उलटं बोलू नको. तुला ज्या पद्धतीने तुझे मुद्दे मांडायचेत मांड. फक्त सगळ्यांची रिस्पेक्ट आहे एवढंच तर तुला आम्ही सांगितलं होतं. त्याला शिकायला दादाला तो नाही तर मग दिव्याताई नाही तो अंकर दादानी नाही तर पण मग तू सांगायचंस ना मला कोणीही वाईट शिकवलेलं नाही. म्हणले कारण तू तिथे शांत बसला होतास. माझ्या मनाने बोलते म्हणलं. तू तिथे शांत बसलेलास ना. आलतो म्हणून मला सांगू लागले म्हणलं. आता मी बॅकफूटवर खेळणार नाही. त्यांना असं वाटतं की बॅकफूट तर आता तर अजून म्हणजे आता बाहेर निघून छक्का मारेल. पण प्रॉब्लेम काय जॉन यू आर ऑलवेज देअर. कम पुढे या बसा बघा. इथे ना किचन पॉलिटिक्स खूप बोरिंग आहे. लोक असं एक कॅरेक्टर पकडून ना किचनमध्ये पॉलिटिक्स करतात. कॅरेक्टर पकडून जेव्हा ते रिअल होतील ना तेव्हा मी ते किचनमध्ये असे मी हे मी ते मी असं मी तसं कॅरेक्टर प्ले करतात जसं सिरियलमध्ये करतात ना. रियालिटी शोमध्ये सिरियल नाही करत मी. रियालिटी शोमध्ये रिअल राहा. जिथे ऍक्टिंग करायचंय तिथे नाही करत. हा. जिथे रिअल राहायचं जिथे ऍक्टिंग करायचंय तिथे नाही करत. जिथे रिअल राहायचंय तिथे ऍक्टिंग करतात. सकाळी 11:15 वाजता. तू इथून बाहेर पडलास समज पहिली गोष्ट काय करणार तू? पहिले तर आपण बाहेर गेले ते मीडियावालेच घेतात आपल्याला. हा बरोबर करेक्ट. प्रश्नाचं उत्तर द्यावं लागते आणि कसं होतं काय होतं. हा बरोबर. अरे हुशार आहे हो. बघितलं का गडी तयारीत आलाय. मीडिया 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 उत्तर द्यावी लागणार. याडा बनवतोय मी यांना सगळ्यांना. हा आमच्या सगळ्यांना याडा बनवतो. हा येडा बनवून पेढा स्वतः खाणार आहे. त्याच्या मनात लय काय काय. यांना आता सगळ्यांना एका कसं बांधतो बघा. नाही तसं बघू. मीडिया. अरे कोण म्हणून मला वडापाव खायचा आहे. कोण म्हणून मला पाणीपुरी खायची आहे. कोण म्हणून मला ह्याला भेटायचं. तर पहिलं आपलं कामाचं बघित असते. अगं बाई आधी काहीतरी सेट करा. अरे लहान काय तो माहितीये का तुला? आपली चौकट चर्चा झाली पाहिजे. चर्चा झाली पाहिजे आहे का नाही? नाव निघलं नाव पाहिजे. निघलं पाहिजे. कालू डॉन ठांग. नाही आता कालू डॉन नाही चेंज केला. आता फक्त बिग बॉस डॉन. हा करेक्ट करेक्ट. बिग बॉस डॉन. काल तुमचं काय नाही मजाक चालली होती. मजाक चालली होती असं जोरजोरात. खोटं बोलतोय. आता आपण एक काम करूया. आपण प्लॅनिंग करूया. हा का? कधी मी तुला काहीतरी उगाच असं विचारेन तर मग तू मला ना माझ्यावर ओरडायचं. हो जा मी माझं बघून घेईन. तुम्ही नका शिकवू मला असं मला मोठ्याने बोलायचं. परत आपण भांडायचं. हा नंतर कोण काय करतंय ते मजा बघूया. पण कुणाला सपोर्ट करतात ते बघ.
कोणाला सांगायचं आणि हसायचं नाही अजिबात नाही, सिरियसली करायचं एकदम. नाही बाबा मला असं येते नाही हसायचं, तीच तर गंमत आहे ना. खरंच म्हणजे नाही पण काऊन करायचे बळच आपण नाही बळच करायचं. लोकांना काऊन दाखवायचं अरे टाइमपास होतो, घरात काय टाइमपास आहे का आपल्याला? तू आज काय नसते धंदे करणार आहे? हं? हा एवढा छान आहे ना. आता कॅमेरा चालू आहे, तू काय बोललो ऐकलंच ना. कशाला बळच करायचं आपण, उगाच कशाला करायचं? अरे ओ ये भोले सूरत के पीछे क्या है, बताओ तो हमका. हमारी खूबसूरती है. अरे अरे भोले, ओ भोले. दुपारी 12 वाजता. मला धक्काच बसला ग, सगळ्यांनी तिच्याबद्दल हात वर केले. मग मला तिच्याशी काही वैर नाहीये, प्राजक्त वैर नाहीये माझं तिच्याशी. कारण ते पण सगळे खरं सांगा ना, असतात ना. पहिल्या 2 आठवड्यात कोण दिसलं? खरं सांगा ना, असतात ना. कोणी काय केलंय? हसायला पाहिजे तुम्हाला मी, ओके, त्यासाठीच बोलवलं. म्हटलं ना की तू फक्त बोलतो आणि ते म्हणजे आमच्या तवा आम्ही गरम करायचा, पोळ्या तुमच्या भाजायच्या भाजायच्या. आणि तुम्हाला द्यायच्या, द्यायच्या. आम्ही बाजूला राहायचं, नॉमिनेशन मध्ये जायचं. कशाला? साईड कन्फ्युजनच आहे अजूनपर्यंत. ती पर डे आहे. हां, एव्हरी डेच्या हिशोबाने तिचं. ती माझ्या नजरेत पडली, ऑनेस्टली पडली, कम्प्लिटली. मला त्यांनी बघ माझ्या डोक्यावर कर्ज आहे त्याचं, त्यांनी मला गोणी दिली, ठीक आहे. पण तिथे मी खरं सांगू ना, नास्ती पण दिली ना, मी ब्रॉन्झ घेतली असं तरी चाललं असतं, मला असं काय नव्हतं मला. कोणाचं काही अडत पण नाही. हा, पण मी खेळत होती त्या दिवशी ग्रुपसाठी आणि ग्रुप जिंकला तेव्हा मला मजा आली. आपण सगळेच ग्रुपसाठी खेळत होतो, पण तुम्ही जर असे डिवाइड करायला लागला. हा, मग कसं चालणार? तर कुठेतरी मी पण हट होते, मी पण माणूस आहे यार, मला वाईट नाही वाटणार काय? जेव्हा मी तुम्ही तुमच्यासाठी जेन्युनली खेळते, पहिल्यापासून खेळते, कुठलाही टास्क असू दे, माझ्या हाताला लागलं यार, मग मी माझ्यासाठी खेळले. वाईट काय केलं मी? इंडिव्हिज्युअल खेळणं खूप चांगलं आहे, ते बरं आहे. बसला बोलला तर मी ऐकतोय. मी आरपीशी बोललो, आत हे केलं तसं केलं, मी क्लिअर केलं, तुला मी आवडत नाही, मला तू आवडत नाही, तर ओके. आणि तो बोलला की बघ, मी त्याला कधी डिसरिस्पेक्ट नाही करणार, मी कधी पर्सनल नाही जाणार. मी बोललो माझ्या समोरच बोललेलं असं तू. तेच म्हटलं ना, मी म्हणतच ठेवलं. मी बोललो मला कळलं तू काय आहेस. हे बघ, मी मुद्दा त्याचा का बनवत नाही प्युअरली बिकॉज मला ह्याच्यात करून हे असं बोलून परत त्याला इम्पॉर्टन्स द्यायचा नाही. एक्झॅक्टली. तुझं करिअर, माझं करिअर, मी जे काय केलं ते तू काय केलं, मला काही घेणं देणं नाही. या गेम शोला त्याचं काही घेणं देणं नाही. तो कार्ड वापरणं पुढे त्यांनी वापरलं तर त्याची. दुपारी 1:30 वाजता. ब्रॉन्झ रेशन कार्ड धारक बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठी बेडचा वापर करू शकत नाहीत. पण मला कळत नाही की कारण काय न बोलण्याचं. नको जाणून घेऊ. तिची साईड सांगितली, पण तुझी काय साईड आहे? तुझं माझं कसं आहे की जो कम्फर्टेबल आहे, आपण ज्याशी बोलतो सारखं ॲज अ फ्रेंड, तिकडे मग मी फॉर्मॅलिटी करू शकत नाही की हां इज्जतच द्यायची किंवा असं काहीतरी एकदम हो हो हां हो. ते काय लोकांना पटत नाही. अरे पण ती तुझ्यातलं खात होती तेव्हा तू नाही देत होतं ना दुसऱ्यांदा. अरे पण ते एक घास खायला काय, तर तिने तुझ्यासाठी 9 अंडी दिलेत ना. तिची भूक लागली. अरे मान्य भूक लागली, पण हीच तर टेस्टिंग टाइम असतो ना. मग हे काय झालं, चूक झालं, मग चूक झालं तर येऊन सॉरी बोलायला किती वेळ लागला? बोललो मी तिला सॉरी. पूर्ण नाही, पूर्ण सेंटेन्स म्हण. पूर्ण सॉरी दिली, तो नाही दिला मी खायला, ती माझी चूक झाली. म्हणजे चूक झाली. हर पल यहाँ जी भर जियो जो है समा कल हो ना हो. सुंदर. दुपारी 3 वाजता. क्रीम क्रीम. करण, आपण आपला माईक घालावा. म्हणजे मला हे असे कव्हर करतायत. दिस इज गोइंग रॉंग. काय गरज नाही, नको करू. अरे ऐकत जा ना जरा, तू ऐकत नाही म्हणून डोकं हलतं माहितीये का. झालं आता राहू दे. आता एवढे दुधीमध्ये मी आंघोळ करायला जातो. आता तुला थंडी वाजते ना. गोळी खाल्ली मी, आता बरं वाटू राहिलं. नाही तर आलोच नसते मी, बरं नसतं वाटलं. अरे पण गरजच नाही ही सगळं करायची. करतंय का कोणी एवढं काम? आपण करतो ना. गरज नाहीये, मी तुला अजून पण सांगतेय. दुपारी 2:15 वाजता.
कॅमेरा रोलिंग, सायलेन्स ऑन सेट प्लीज, अँड ॲक्शन. रे यार आरसा कुठे आहे? आरसा, ओ फायनली आरसा. हॅलो. अरे अरे सोनवणी वहिनी, अरे खानदेश भाऊजी कशा आहात? नेलपेंट लावली, हो पावडर लागली. पावडर, हो, हो. वा वा वा. नेलपेंट लागली, पावडर लावली, अजून करते तरी काय? चहा प्यायला ये म्हटलं माय. माय सर कट बोला सर, नाहीतर आमच्यामध्ये काहीतरी होणार होतं. टेक आला, टेक काय करताय सर? टेक आला, टेक आला. ते आला सर. ऑडिओ मध्ये काही इश्यू नसू शकतो. गुड वन. 2 out of 5 क्रिटिकल व्ह्यू. आईची सगळे त्याला छान वाटतंय की ते सगळं परिवार भेटलाय, सगळे सगळे आहेत. मग आईला बरं वाटत. सगळं परिवार भेटलं इथं, अजून काय पाहिजे? एकटा नाही पोरा, सुखाना काय ती घरी आता, काळजी नाही राहीन तिने. नाही आहो तर असू दे असू दे. अरे 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 रडू दे, रडून घेऊ दे, बरं वाटेल. अरे पिऊन टाक ना बे. अरे कायले अरबी मला पेल लगेच. पिऊन टेक रे. मॅरेब से आहे तू, पिला काढा पिला नाही काय पिते नाही रसे नाही. चल चल पिऊन टाक, चल चल पी पटकन, आता नाटक नको करू. संध्याकाळी 4:15 वाजता. रोशन, कसे आहात? चांगला हो. बराच वेळ झाला बघतोय, आपण उदास आहात. काय झालं? आज घरची आठवण आली बिग बॉस. कधी एवढ्या दूर आलो नाही मी, आणि एवढा टाइम तर कधीच नाही बाहेर गेलो मी. रोशन, समजू शकतो. गौरी राशी माझ्याशिवाय झोपत नाही. आता मी 3 आठवडे झाले गौरी माझ्याजवळ राहत नाही, पण एक उस्ती घेतो तकिया, तिला घेऊन झोपतो मी. मला ती असं वाटते का माझ्याजवळ झोपली आहे, कारण की ती रात्रीची झोपत नाही, दोघी तिघी जणी. रोशन, आपणच म्हटलं होतं की बिग बॉसमध्ये येणं हे आपल्या मुलींचं स्वप्न आहे. हो बिग बॉस, तिनंच म्हटलं होतं मला, भावा मला मोठी ट्रॉफी आण. रोशन, एक लक्षात घ्या, आपल्या मुली, आपला परिवार रोज आपल्याला टीव्हीवर पाहतायत. हो बिग बॉस. त्यामुळे त्यांना अभिमानच वाटतोय. आपण उत्तम खेळत राहा. आज जसा प्रसंग आलाय तसे प्रसंग येणार, कारण शेवटी माणूस आहात. या स्टील सारख्या बॉडीच्या आतमध्ये एक कोमल मन आहे. हो बिग बॉस. त्याला सांभाळणं खूप कठीण असतं, कारण बॉडी बनवण्यासाठी जिम असते, मन कणखर करण्यासाठी कुठलीच जिम नसते. नाही बिग बॉस. त्यासाठी करावा लागतो संघर्ष, प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी. आणि संघर्ष आपल्यासाठी नवा नाही आहे. नाही आहे, 15-16 वर्षापासून संघर्षच करताय बिग बॉस. आपल्या परिवाराला कमजोरी नका बनवू, आपली ताकद बनवा. ताकदच बनवतो बिग बॉस आता. रोशन, स्वतःला एकटं समजू नका. फक्त ते, या घरात कोणीही आपलं नाही राहिलं तरी बिग बॉस आहेत आपल्यासोबत. हो बिग बॉस. बाबांनी आहे, पण तुम्ही बाबाची आठवण दिली आता. आपल्या नावाप्रमाणेच भजनकरांचं नाव रोशन झालं पाहिजे. हो बिग बॉस. शुभेच्छा रोशन. हो बिग बॉस. बिग बॉस, मी तुमच्या पाया लागतो, कारण की माझ्या बाबांनी आहे, तुम्ही माझ्या बाबासारखे आहे. आता आशीर्वाद द्या बिग बॉस. गलती झाली तर माफ करा बिग बॉस. तुमच्या मुलासारखं आहे मी. रोशन, हो बिग बॉस. आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. हो बिग बॉस. अबे बिग बॉसनं मोटिवेट केलं मला एकदम.
बिग बॉसनं मोटिवेट केलं मला एकदम. व्हेरी गुड, छान. संध्याकाळी 4:45 वाजता. रे ग रे ग सा 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 रे 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 ग रे ग सा 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 प म प ग म ग रे रे ग रे ग सा सा सा. काही काही गाणी ना आपण अटेम्प्टच नाही करायची कारण त्याचे रेट्स डबल होणार. आता किती झालेत? 1.75. मी असं काहीतरी अटेम्प्ट करणार होतो आता की डायरेक्ट ते 20 झाले असते. रे ग रे ग रे. प्राजक्ता, येस बिग बॉस. सुंदर दिसतं. काही सांगायचं होतं. काय बिग बॉस? नाव प्राजक्ता शुक्रे. वडिलांचं नाव राजेंद्र. वाढदिवस. येस बिग वाढदिवस 29 नोव्हेंबर. मसाल काढा. येस बिग बॉस. तुम्हाला सगळंच माहिती आहे. आवडतं पेय कोल्ड कॉफी. आणि ज्यांच्यासोबत प्यायची आहे ती आवडती व्यक्ती आपण सांगा. तुम्ही बिग बॉस. सॉरी करण. बिग बॉस मला एकदा सुंदर म्हणा ना. बस तेवढीच इच्छा आहे. तो असं करण. नेल पॉलिश दाखव. किती सुंदर दिसता. झालं की मग आता नको आता कोल्ड कॉफी. क्या बात. तन्वी. काही नाही, करण सुंदर दिसतायत. थँक्यू बिग बॉस. सुंदर दिसतंय. संध्याकाळी 5:15 वाजता. कितीदा सांगितलं बिग बॉसने की सेवक सोडून कोणी काम नाही करणार. हे बघा, तर प्रॉब्लेम तोच होता ना, बिग बॉस त्याला काही बोलत नाहीत ना, म्हणून मग तो चाललंय त्याचं आपलं. ऍक्शन घेतली तर काहीतरी थांबेल ना तो कुठेतरी. काय करत आहे? मीठ टाक. मीठ त्याच्यातच टाकायचं होतं. तिखट टाकायचे का? तिखट तिखट टाक. थांब रे, मी जरा ओरडून आले. काही नाही फायदा त्याचा ओरडून. त्याला काय तो त्याला जे हवं तर तो करतोच ते. आपण त्याला पण हिला पण अक्कल नाही. हिला 4 वेळा सांगितलं ना बिग बॉसनी. सेवक सोडून घरातील इतर कोणत्याही सदस्याला घरातील कोणतेही काम करण्यास सक्त मनाई आहे. हे प्रभू, तू ऐकलं का? तुला ऐकलं सर? ऐकलं ना? तो खायला चाललाय, ते खायला आणि स्वतःचा रील बनवायला. नाही, त्याचं काय माहितीये का, तो खूप हावराट आहे. अरे असू द्या horror, पण ते रूल तर पाळणार. हे बघ, बरं पलटी तर करून टाकू द्या. अरे नाही, ते गॅसवर आहे, ते तळून जात. तुला पण 4 वेळा अनाऊन्स केलंय तरी तू परत तेच करतेस. अरे मी काय नाही. खाऊ पण देत नाही. तो अरे चालूच आहे. काय माणूस आहे रे. चालूच आहे तो. ते बिग बॉस सांगतात काय ना, ते रूल्स अँड रेग्युलेशन्स राहिलेच नाहीत घरात. शपथ, तो खूप हे करतोय यार. तो म्हणजे अति आहे हा माणूस. अति. सहानुभूती खूप घेतो तो. म्हणजे मला काय बोलणार नाहीत, मला माहिती आहे, लोक बोलतच नाहीत ना त्याला काही. मी बोलते. बाहेर पण ना. तू येल्लो वाला नाही बनवलंस? नाही नाही, माझं राहिलं पण. दिव्याला बोलव, येल्लो बनवायला सांगते हिला तुझं. बोलव ना. कुठं गेले काय माहित. खा तू खा. थोडं खा ना. मला व्हाईट, त्याला येल्लो. तू काय इकडे येऊन बसली? चल ना, बनवून दे ना. तो बघ असं दिव्याला तो. अगं तू इथं काय बसली, बनवून दे, चल ना. काल मी बोललो तर लगेच भेंडी पकडलं त्याला, आतमध्ये घेऊन गेले यार. मला कमाल वाटली. फीडिंगचा गेम आहे तिचा. ते आहे. 3-4 दिवस झालं प्रभूलाच घेऊन बसते ती. हा, कारण ती आता सिंपती गेम खेळते. मी ह्याची काळजी घेते आणि ते आली, सॉरी बोलली, दुसऱ्यांदा आली, दुसऱ्यांदा म्हटलं चल यार सुधारत असेल यार, जाऊ दे चल, काय प्रॉब्लेम नाही. माणूस एका दिवसात नाही सुधारत. सागर दादा सुधारू शकत नाही. म्हणजे म्हटलं हे डेंजर आहे. म्हटलं कुठल्याच काय, ती फक्त कॅरेक्टर स्विच करते. हा, वेगळे वेगळे कॅरेक्टर्स प्ले करते. अगदी भोळी असण्याचं कधी नाटक करते, कधी काय करते. संध्याकाळी 6 वाजता.
ऍक्शन. हॅलो, हाय काय नाव तुमचं? दीपाली. अरे तुमचं पण नाव सांगा ना आता. सर मेमरी कार्ड कमी आहे सर, जरा समजा ना. तुम्ही असं मेमरी कार्ड कमी आहे. ते नाव विचारत आहे. याचं नाव नाही सांगत. मूड नका करू, मूड नका करू. मी तुम्हाला म्हटलं आहे, मी आहे. बरोबर आहे. माझं नाव. पण ते real life मध्ये एकच नाव. मी असं कसं तुम्ही ऍड करता यार? हा, पोरीचं नाव विचारता आणि पोरगा नाव सांगत नाही त्याचं. आता अंगठी. अरे असं कसं सांगतो? येस. पण मला असं वाटतं या अंगठीमध्ये हिऱ्याची कमी आहे. येस. हा हिराच आहे की बघ. नाही, हा डुप्लिकेट आहे. मी तुम्हाला हिरा गिफ्ट देऊ शकतो. अच्छा, येस. पण मी हिरा एकीकडनंच घेते. तो म्हणजे PN गाडगिल अँड सन्स लिमिटेड. अरे रेवा डायमंड सावला. हो. वा, मी पण त्याच ठिकाणी सांगत होतो. अरे हो. काय सांगताय वा, तुम्ही? वा. पण ऐका ना, तुमची सुंदरता बघून मला एक डॉयलॉग आठवलं. डायलॉग? Yes. बरं बोला. टिकली लावली, पावडर लावलं. बरं. टिकली लावली, पावडर लावलं, अजून लावता तरी काय? ऐका ना, ऐकते ना. खानदेशमा रस प्यायला ये म्हणलं मा. प्राजक्ताला असं वाटतं की इथल्या काही मुलींचा काही क्लास नाहीये. कारण तुला सवय आहे ग शिव्यांची, मला नाहीये. तो तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू आणि ती तुझी मेंटॅलिटी की तुला ते कळतच नाही. तुला अजून काहीच गेम कळत नाही. मी शिकतीये आणि वर्स नाही होत चाललीये तुझ्यासारखी. आपल्या आवडत्या सदस्याला वाचवण्यासाठी डाउनलोड करा जिओ हॉटस्टार ॲप आणि वोट करा. वोटिंग लाईन सुरू राहतील शुक्रवार दुपारी 12 वाजेपर्यंत.